महाराष्ट्र के रायगढ़ जिले में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव जोरों पर है। जिला परिषद पर बहुमत का दावा करना हर राजनीतिक दल के लिए एक वास्तविकता बन गई है। राज्य में नगर परिषद और नगर निगम चुनाव में अपनी छाप छोड़ने के बाद भारतीय जनता पार्टी ने जिला परिषद और पंचायत समितियों पर कब्जा करने के लिए अपना रुख कर लिया है। रायगढ़ जिले में भारतीय जनता पार्टी संगठनात्मक रूप से काफी प्रगति कर रही है और आज भारतीय जनता पार्टी नंबर 1 पार्टी बनकर सामने आई है। मीडिया से बात करते हुए प्रकाश भाऊ देसाई ने विश्वास जताया कि जिले में बीजेपी के लिए माहौल है और रायगढ़ जिला परिषद का अध्यक्ष बीजेपी का ही होगा। पेड़ तालुका की एडवोकेट नीलिमा धैर्यशील पाटिल सुधागढ़ में जिला परिषद चुनाव में अपनी किस्मत आजमाएंगी। इस पर प्रकाश देसाई ने विरोधियों की आलोचना का जवाब दिया है। इसके साथ ही देसाई ने रायगढ़ में बीजेपी की क्या रणनीति है, कैसे लड़ेगी बीजेपी और किसके खिलाफ, शिंदे शिवसेना पदाधिकारी थामेंगे बीजेपी का कमल, रायगढ़ जिला परिषद में बीजेपी करिश्मा दिखाएगी या नहीं, इस पर देसाई ने कड़ा और स्पष्ट रुख पेश किया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बीजेपी ने पूरे देश में जादुई प्रदर्शन किया है। विधानसभा और लोकसभा चुनाव में तो सहयोगी दलों के समर्थन से उसे बड़ी सफलता मिली, लेकिन हाल ही में हुए नगर परिषद और नगर पंचायत चुनाव में उसने अपनी छाप छोड़ी, जबकि नगर निगम चुनाव में भारतीय जनता पार्टी शीर्ष पर रही। लोगों के मन में ये बात साबित हो चुकी है कि पूरे देश को भारतीय जनता पार्टी की जरूरत है, ऐसा देसाई ने कहा। सर, काय सांगाल, रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. भाजपची काय रणनीती आहे, नेमके कशा पद्धतीने आपण मैदानात उतरणार आहात, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकामध्ये न भूतो न भविष्यती असं दैदिप्यमान यश भारतीय जनता पार्टीने प्राप्त केलेलं आहे. म्हणजे लोकांना किंवा पत्रकारिते करणाऱ्या तुमच्या सर्व मंडळींना अपेक्षित नव्हतं असं सगळ्यांचे भुवया उंचवतील असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. आणि आम्हा मंडळींना याच्यामध्ये फार असं नवल वाटलं नाही, कारण भारतीय जनता पार्टीची घोडदौड आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जवळून पाहतोय आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये अतिशय जबाबदारीने मी हे विधान करतोय की भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये उभारीस येईल. काय सांगाल, सुधागडमध्ये आपण सक्रिय आहात आणि सुधागडच्या राजकारणाची कमान देखील आपल्या हातामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार घोषित झालेत का? पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कोण नेमकं उमेदवार म्हणून सक्षम चेहरे आपण या ठिकाणी दिलेत, उच्च शिक्षित चेहरे दिलेत, कसं उमेदवारांचे काय या ठिकाणी आहे? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एवढ्या संख्येने मोठे आहेत आणि सगळे कार्य तत्पर आहेत, सक्रिय आहेत. अशा असल्यामुळे इच्छुकांची खूप मोठी अशी गर्दी आमच्याकडे झालेली आहे. आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा पाटील, आदरणीय धारप साहेब, आदरणीय आमदार रवींद्रजी पाटील साहेब, ही सर्व मंडळी अतिशय चाणाक्षपणे ह्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी जे इच्छुक आहेत त्यांचे रितसर अर्ज सगळे गेलेले आहेत वर जिल्हाध्यक्षांकडे आणि त्याच्यामध्ये योग्य ते सर्व प्रकारचे निकष लावून भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार घोषित केले जातील. संभाव्य उमेदवार बरेचसे आहेत, परंतु अधिकृतरित्या अजून घोषित केलेले उमेदवार अजून कुठलेही सुधागड तालुक्यात झालेले नाही. रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी महायुती असेल, कशा पद्धतीनं गठबंधन असेल, काही ठरलेलं आहे का? महायुती म्हटल्यानंतर आम्ही महायुती हा पॅटर्न जो आहे तो कधीच तुटण्यासारखा नाही, तो कायमचा राहील. परंतु काही ठिकाणी यश प्राप्त करण्यासाठी काही ऍडजस्टमेंट्स वगैरे कराव्या लागतात, काही ठिकाणी ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात, काही ठिकाणी दोन्ही मित्र पक्षांच्या पक्षाची ताकद असते. दोघांनाही वाटतं की आपण लढलं तर आपलं यश आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होऊ शकतात. पण अशा माध्यमातून जर या गोष्टी घडल्या तरी देखील शक्यतो मित्रपक्षांना बरोबर घेऊन लढण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आणि ती भविष्यात राहणार आहे. महायुतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष जो महायुतीच्या विरोधामध्ये उभा आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, यांचं काही आव्हान ठरेल का? कशा पद्धतीनं आपण याकडे बघता? मुंबई महानगरपालिकेमध्ये काही लक्षवेधी अशा जागा उभाटाला मिळाल्या, मनसेलाही मिळाल्या, परंतु त्याचं जे श्रेय आहे ते मी ठाकरे बंधूंना द्यायला तयार नाही.
माझ्या व्यक्तिगत मताप्रमाणे द्यायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा फार मोठा वर्ग मुंबईमध्ये आहे. अगदी गिरणी कामगारांच्या लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून पाहिलं तर फार मोठा असा वर्ग आहे की जो बाळासाहेब ठाकरेंना मानतो. आणि मग बाळासाहेब ठाकरेंचे कुठेतरी ऋण फेडण्यासाठी काही मंडळींनी, आजही काही मंडळींच्या घरांमध्ये शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंकडे बघितलं जातं आणि त्याचं फलित म्हणून त्यांना ते यश मिळालेलं आहे. तर ठाण्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर ठाण्यामध्ये फक्त एक सीट फक्त उभाटाची लागलेली आहे. बाकी कुठेही त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उभाटा यांची युती कुठे यशस्वी होईल असं मला बिलकुल वाटत नाही.